हॅलो, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आर्ट ऑफ क्रिएशन. आज आपण बघणार आहोत घटस्थापना करताना ऐनवेळी धावपळ नको म्हणून पूजेची तयारी कशी करायची. नक्की हा व्हिडिओ बघा. पूजेची तयारी करताना या गोष्टींची जमवाजमव आधी करून घ्या. त्यामध्ये पहिली आहे, घटस्थापना करण्याआधी आपण देवघर आणि सगळे देव व्यवस्थित स्वच्छ करून ठेवतो. त्यामुळे स्वच्छ केलेल्या देवांच्या मूर्तीच्या खाली टाकायचे आसन असतील तर देवाचे काही दागिने, रांगोळीचा डबा, रंग असं सगळं देवघराजवळ आणून ठेवावे. देवघराचा लाईट व्यवस्थित लागतोय का, घटमाळ जिथे अडकवणार तो खिळा व्यवस्थित बसला आहे का, हे सगळं पाहून ठेवा. जे पूजा करणार आहे त्यांच्यासाठी आसन, हात पुसायला छोटासा नॅपकिन असं सगळं एका जागी आणून ठेवा. टिप नंबर 2, पूजेच्या ताटात कलश, नारळ, कलशामध्ये टाकायला पाणी, नाणी, सुपाऱ्या, धूपदाणी किंवा उदबत्ती आणि उदबत्तीचे स्टँड, विड्याची पाने, शंख, घंटा, दोरे, हळद कुंकू, अक्षदा, चंदन, अष्टगंध, देवीची मूर्ती, देवीचे वस्त्र, पळी, ताम्हण, अभिषेक पात्र, आरतीच्या वाती, आरतीचा दिवा, कापूर असं सगळं काढून ठेवा. 9 दिवस जो दिवा लावणार तो व्यवस्थित घासून स्वच्छ करून त्यात वात घालून आणि तेल टाकून ठेवा. टिप नंबर 3, पूजेसाठी फुलं काढून ठेवा. तसेच काही फुलांच्या पाकळ्या करून ठेवा. घटात माळ सोडायची असेल तर ती आधीच करून ठेवा. घटाखाली ठेवायला ताट, त्यात टाकायची माती, मातीमध्ये टाकण्यासाठी आपापल्या घरातल्या परंपरेनुसार गहू किंवा पंचधान्य, 5 फळं किंवा केळी असं सगळं एका ताटात काढून ठेवा. टिप नंबर 4, प्रत्येक घरच्या परंपरेनुसार नैवेद्य वेगवेगळा दाखवला जातो. त्यामुळे तुमच्या घरची परंपरा जशी आहे त्यानुसार नैवेद्याची तयारी करून ठेवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचवा. कारण उद्याच घटस्थापना आहे आणि घटस्थापनेची तयारी आत्ताच करून ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असे आणखीन कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तेही आम्हाला कमेंट करून सांगा. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या कमेंटप्रमाणे तयार करण्यात येईल. ही माहिती तुम्हाला छान वाटली असेल तर आणखी लोकांसोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.